केंद्र सरकारद्वारे प्रास्ताविक जनसुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं बाळापूर येथील जयस्तंभ चौकात जोरदार निदर्शनं करण्यात आली। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना उपनेते आमदार नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले। या आंदोलनात शिवसेना पक्षाचे निवासी उपजिल्हा प्रमुख संजय शेळके, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर म्हैसने, युवा सेना उपजिल्हा प्रमुख भूषण गुजराती, कळंबा येथील सरपंच गोपाल उगले, राहुल अहिर, नारायण मेसरे, शरद लांडे, दिलीप पाटील, गोपाल वंजारे, देवर्षी देशमुख, उद्धव हागे, अमोल पाथरकर, श्याम बहुरुपे, रहमतुल्ला खान, शोएब नक्षबंदी, सज्जाद अहमद यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। प्रतिनिधी अमोल जामोदे। जो जनसुरक्षा कायदा काढलेला आहे या कायद्याच्या विरोधात आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी आदेश दिलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आज या कायद्याचा निषेध करण्यात येत आहे। बाळापूर शिवसेना तालुक्याच्या वतीने आज इथे बाळापूर येथे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि केंद्र सरकारला आज आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही हा जर कायदा लवकर रद्द नाही केला तर शिवसेनेच्या वतीने पूर्ण देशभर असंच तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा एक त्यांना आज इशारा देण्यात येत आहे। कायदा हा रद्द करण्यात यावा यासाठी आज बाळापूर तालुक्याच्या वतीने व शिवसेना पक्षाच्या वतीने अख्ख्या जिल्हाभर तालुक्याच्या ठिकाणी व जिल्ह्याच्या ठिकाणी या कायद्याच्या विरोधात आंदोलनं छेडण्यात येत आहेत। हा कायदा रद्द करण्याची शिवसेनेच्या वतीने मागणी करण्यात येत आहे। या कायद्याचा आज बाळापूर शिवसेना तालुक्याच्या वतीने आणि पक्षाच्या वतीने आम्ही निषेध करतो। NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला।